नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या शेडबद्दल माहिती बघणार आहोत. बऱ्याच बांधवांचा क्वेश्चन होतं, की शेड कसं बांधले, किती खर्च आला, किती शेळ्या वगैरे ठेवावेत आणि एकूणच प्रॉफिट किंवा लॉस किती होतोय. तर आपलं हे जे काही शेडची साईज आहे ती 90 फूट लांबीला आहे आणि 60 फूट रुंदीला आहे. आता हे शेड बांधण्यासाठी लोकांच्या अनुमानानुसार ते असं कन्सिडर करतील, की ह्याला 15 ते 16 लाख रुपये लागतील. पण आम्ही तेच शेड फक्त 9 लाखामध्ये उभा केलं. आणि ते पण आम्ही यूज करताना, शेड उभा करताना वेगवेगळ्या म्हणजे युक्ती वापरलेल्या आहेत. जसं की शेडला जे काही पाईप वगैरे उभा केले होते आम्ही, तर ते पूर्णपणे नवीन नाहीत. तर तिथे आम्ही बोरवेलचे वगैरे पाईप वापरलेले आहेत. ते तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील. तसेच शेडचं जे काही मुरूम वगैरे भरायचं होतं, ते आम्ही आमच्या शेतातूनच तिथे माती वगैरे टाकलेली आहे. तसेच शेडच्या साईडनं जे काही जाळी असेल किंवा शेड नेट असेल, तेही आम्ही MIDCमध्ये जाऊन किंवा होलसेल मार्केटमध्ये जाऊन तिथून एकदम स्वस्तामध्ये आणलं होतं. तर चला आपण त्याचं एक स्टेप बाय स्टेप सुरुवात करूयात. तर शेडचं साईज आज मी मेन्शन केलं की 90x60 म्हणजेच 5400 फूट. तर असं आम्ही शेडचं नियोजन का केलं होतं, कारण एका प्रौढ शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा लागते आणि तेच पिल्लाला समजलं तर 2 ते 5 फूट लागते. म्हणजे आम्ही या शेडचं नियोजन करताना शेडमध्ये 250 ते 300 शेळ्या आरामात बसतील असं नियोजन केलं होतं. सुरुवातीला आम्ही 5 ते 10 शेळ्यापासून केलं होतं आणि सुरुवातीला टार्गेट 100 शेळ्यांचं होतं आणि भविष्यात ती जागा कमी पडू नये म्हणून आम्ही शेडची एवढी साईज ठेवली होती. जसे ज्यावेळेस पाऊस वगैरे येईल किंवा ऊन वारा असेल थंडीच्या दिवसामध्ये किंवा वैरण वगैरे तिथे साठवून ठेवायची असेल तर शेडमध्ये मुबलक जागा असावी आणि शेडमधील वातावरण, हवामान खेळतं असावं. तसेच शेळ्यांना सफिशियंट स्पेस मिळावा म्हणून आम्ही तसं केलं होतं. तर शेडमधलं पहिलं काम आम्ही असं केलं, की जी काही शेडमधील जागा आहे ती जागा निवडली उंचवट्यावरची, म्हणजे जिथे पाणी वगैरे साचणार नाही. आधी तिथे पूर्णपणे मुरूम भरून घेतला, कारण पावसात पाणी साचले की खुरकूस, पिप्यासारखे आजार येतात. मुरूममुळे निचरा एकदम फास्ट होतं आणि शेडमध्ये स्वच्छता राहते. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला अडथळा येत नाही. आता शेडचं स्ट्रक्चर जुगाड सगळ्यात महाग असते पाईप स्ट्रक्चर. तर आम्ही काय केलं, ॲज मी सुरुवातीला सांगितले की त्यांच्याकडून स्वस्तामध्ये म्हणजे पाईप आणले किंवा सेकंड बोरवेलच्या पाईप्स वगैरे आणले. तसे ज्या बोरवेलच्या पाईपला थोडासा गंज होता ते वेल्डिंग करून घेतलं आणि गंजू नये म्हणून रेड ऑक्साईड मारून घेतलं. त्यामुळे ते एकदम मजबूत झाले. तर शेड उभारणी करताना आम्ही अगोदर मुरूम भरला, त्याच्यानंतर खांब उभे केले, माप फायनल केले, मगच मार्केटला गेलो. कारण अगोदर जर पत्रे आणले तर कापाकापी जास्त होते. खांब उभे केल्यानंतर नेमकं कळाले की पत्रा किती कसा लागणार आहे आणि त्याच्यानुसार ही गोष्ट केली. अं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच मी एवढं स्वस्तात हे असं काय केलं, तर आम्ही अगोदरच तुम्हाला डिटेल्स वगैरे सांगितलेलो आहोत. तसेच लेबरसाठी वगैरेही आमच्या घराच्या आसपासच मिस्त्री वगैरे होते. तसेच लेबरलाही आम्ही स्वतःहून हेल्प केली तिथं. जसं की मुरूम भरताना, कोबा भरताना आम्हीही तिथे माल मटेरियल द्यायला होतो. तसेच माझ्याकडून इथे काही चुका झाल्या होत्या. पहिली चूक म्हणजे सुरुवातीला पत्र्याखाली इन्शुरन्स नाही टाकलं, इन्सुलेशन. सो उन्हाळ्यामध्ये जास्त गरम व्हायचं. नंतर आम्ही ऊसाचं पाचट टाकलं तर तिथे 4 डिग्रीचा फरक पडला. आणि दुसरी आम्ही साईडनं जी काही जाळी ठेवली होती किंवा शेडमधून जी जाळी ठेवली होती ती खूप 3 फूटच होती. तर बोकडे तिकडे उड्या मारायचे. आता त्यास मधील जाळीची हाईट 4.5 किंवा 5 फूट केलेली आहे. त्यामुळे आता शेळ्या व्यवस्थित एकमेक कप्प्यात राहतात व्यवस्थित. तर मित्रांनो, शेड म्हणजे फक्त सिमेंट आणि पत्रा नाही, तर ते एक नियोजन आहे. जुने पाईप, सेकंड हँड पत्रा, आधी मुरूम या तिन्ही गोष्टींनी माझे खूप काही पैसे वाचवलेले आहेत. तर तुम्हाला याचा पूर्ण खर्चाचा PDF किंवा माझ्या शेडचा ड्रोन शॉट हवा असेल तर कमेंटमध्ये शेड प्लॅन लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपला शेतकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत मी या शेडमध्ये खाद्य व्यवस्थापन कसं केलं ते दाखवतो. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू. That's it.